हे प्रकरण पुन्हा घडून आणलं, हे प्रकरण कुणाच्या म्हणण्यावर आलं. त्या ब्रेन मॅपिंगच्या चाचण्या आहेत, ज्या ज्या चाचण्या झाल्या त्या चाचण्यामध्ये काय काय आलं हे सर्वसामान्य लोकांसमोर ओपन करावं असं महाराष्ट्राची आणि आमची आणि पुढच्या जनतेची इच्छा आहे की यामध्ये कुणा काय काय केलं. आणि मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातून उमेदवारी मागत होतो. माझी उमेदवारी निश्चित झाली, त्यांना कुठेतरी मला उभा टाकू द्यायचं नव्हतं, म्हणून मला या प्रकरणात आरोपी करावा असं धनंजय मुंडे यांचं मत होतं. आणि मी तुम्हाला सांगतो, संतोष देशमुख प्रकरणात सुद्धा जर ब्रेन मॅपिंग चाचण्या केल्या आरोपींच्या तर तो सुद्धा मर्डर धनंजय मुंडेच घडून आणला असंच पुढे येणार आहे. स्थानिक आमदारांना त्यांना पण त्यांची पण काही चौकशी झाली नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की ज्या चाचण्या झाल्या, ज्या चाचण्यामध्ये जे आलं समोर तो अहवाल महाराष्ट्रासमोर ओपन करावा आणि ज्यांच्या सांगण्यावर हे प्रकरण झालंय किंवा घडलंय त्यांना 120B खाली परळीचे स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांना आरोपी करावा अशी आमची या परिस्थितीत मागणी आहे. आणि 865 दिवस झाले तर आम्ही किती दिवस थांबायचं. यापूर्वी आम्ही परळी शहर बंद केलं, रस्ता रोको केला, तरी आम्ही ह्या शासनाला आणि ह्या प्रकरणाचा तपास आणि आरोपींना अटक करण्यासाठी 20 मार्चपर्यंत आम्ही मुदत देणार आहे. आणि 20 मार्च नंतर आम्ही शासनाला कळवून कलेक्टर असतील, मुख्यमंत्री असतील यांना पत्र देऊन पुन्हा आणखीन आम्ही गावात सासर आणि माहेर कनेरवाडी गाव म्हणजे आमच्या महादेव मुंडेंच्या पत्नीचं माहेर आणि सासर म्हणजे महादेव मुंडेंचं गाव बोपला या गावाच्या वतीनं म्हणजे सासर आणि माहेरच्या वतीनं 20 मार्च नंतर आम्ही पुन्हा रस्ता रोको करू, शहर बंद करण्याचं आवाहन करू. का तर या परळी शहरात महाराष्ट्रात एकच आहे की महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास लागला पाहिजे, आरोपींना अटक झालं पाहिजे. हे प्रकरण पुन्हा घडून आणलं, हे प्रकरण कुणाच्या म्हणण्यावर आलं. त्या ब्रेन मॅपिंगच्या चाचण्या आहेत, ज्या चाचण्या झाल्या त्या चाचण्यामध्ये काय काय आलं हे सर्वसामान्य लोकांसमोर ओपन करावं असं महाराष्ट्राची आणि आमची आणि पुढच्या जनतेची इच्छा आहे की यामध्ये कुणा काय काय केलं हे महत्त्वाचं आहे. तर एक माणूस त्याचा मर्डर पोलीस तहसीलच्या समोर माणसामध्ये संध्याकाळी 8-9च्या टायमाला होतो आणि त्या माणसांना मारलेले आरोपीच सापडत नाही, त्या आरोपीचा तपास होऊ देत नाही. ते कसा दबाव टाकला स्थानिक आमदारांना त्या टायमाला तपास होणे म्हणून. आणि तो तपास थांबल्यामुळं महादेव मुंडेंच्या आरोपीला जर तात्काळ अटक केलं असतं तर पुढचे बापू आंधळे प्रकरण आणि संतोष देशमुख प्रकरण हे झालं नसतं असं आमचं आज ठाम मत आहे. आणि आज तुम्ही का चाचण्या ओपन करत नाहीत? जेवढ्या लोकांना तुम्ही 300 लोक तपासले म्हणतायत, SIT प्रमुखांना माझी विनंती आहे, SIT तपास अधिकाऱ्यांना तुमच्या समोर जे आले आहे त्या लोकांना तुम्ही तात्काळ अटक करा. आणि हे पुन्हा घडवलं, हे पुन्हा करायला लावलं, त्यांच्या जबाबामध्ये आलेलं आहे. त्यांचा जबाब काय आता चाचण्यामध्ये काय आलं आहे? आम्हाला जी माहिती चाचण्यामध्ये आलेली आहे की हे प्रकरण आम्ही स्थानिक आमदार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून केलं आहे असं त्यांच्या चाचण्यामध्ये आल्याची आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे, जर यामध्ये स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबच्या म्हणण्यावर हे प्रकरण झालं असेल तर SITला माझी विनंती, महाराष्ट्र मुख्यमंत्र्याला माझी विनंती की त्यांना 120B खाली स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेब यांना आरोपी करून तात्काळ आणि ज्यांची ब्रेन मॅपिंग झाली, जे चाचण्यामध्ये दोषी आढळले त्यांना अटक करावी अशी आमची प्रामुख्याने मागणी राहील. आणि जर ह्या मागण्या आमच्या पूर्ण नाही झाल्या, याचा जे ब्रेन मॅपिंगचे अहवाल जर ओपन नाही केला, यात आरोपी कोणी त्यांना अटक जर नाही केली तर आम्ही 20 तारखेनंतर सासर आणि माहेर कनेरवाडी आणि भोपला या गावच्या माध्यमातून आम्ही आमच्या भगिनीला स्वतः घेऊन रस्ता रोको करू, परळी शहर बंद करू. आज आम्हाला एकच वाटतं की आमचा एक घरचा माणूस आमच्या सांगतो, कुणी कुणाला प्रत्युत्तर लावून संपण्याचा प्रयत्न करीत नसते. तुम्ही किती लोकांना प्रत्युत्तर लावून संपलं परळीतल्या? मी 10 नावं घेतो, संगीत ढिगोळे, किशोर फड, बापू आंधळे, बंडू मुंडे, पांडू गायकवाड असे 10 लोकांना तुम्ही परळीच्या प्रत्युत्तर लावून संपलं ना. त्याच तुम्हाला वाटलं नाही का? आणि तुम्हाला राजकारण आहे, तुम्हाला प्रत्युत्तर संपायचा प्रश्नच येत नाही कुणाचा. तुम्ही लोकांना प्रतिस्वाद खूप लोकांना मृत्युमुखी पाडले. आज महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुद्धा तुमच्याच म्हणण्यावर खून झालाय असा आमचा स्पष्ट तुमच्यावर आरोप नाही. सगळे येणारे पुरावे चाचण्या झाल्या, त्या लोक ज्यांच्या चाचण्या झाल्यात ब्रेन मॅपिंगच्या त्यांनी त्याचं नाव घेतलंय. तर तेव्हा त्यांना संपविण्याचा प्रश्न उठण्याचा संबंध नाही. त्यांना खूप लोकांना संपविलंय, खूप लोकांना प्रतिस्वाद उठवलंय. आणि आज ते म्हणतात की माझं, आणि त्यांना जे एकच सांगतो मी तुम्हाला, जो गोयेगा वही पाहेगा. तुम्ही जे पाप केलेत त्याची तुम्हाला परतफेड येणार आहे. मग संतोष देशमुख असतील,
महादेव मुंडे असतील यांचे खून कुणाच्या म्हणण्यावर झाले? धनंजय मुंडेच्या म्हणण्यावर झाले. सगळे पुरावे तुमचे खून कुणाला गेले, किती लोकांनी बोलला तुम्ही, खून कधी झाले, काय झाले, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यांना कुणीही संपण्याचा प्रयत्न करीत नाहीत. त्यांना ज्या ज्या गोष्टी केल्या ते आज एक एक गोष्ट बाहेर येते म्हणून त्यांना दुःख वाटते. कुठंतरी पूर्ण तपास यंत्रणा पालकमंत्री असल्यापासून त्यांच्याच म्हणण्यावर चालत होती. पळईचं पोलीस स्टेशन सगळे पोलीस त्यांच्या म्हणण्यावर काम करत होते आणि आता पण एवढे खून झाले त्यांना कुठं काही झालं नाही. पण आज कुठंतरी तपास यंत्रणा SIT नियमाप्रमाणे काम करून त्यांचं कुठेतरी इन्व्हॉल्व ह्या प्रकरणात आलेले आहेत. संतोष देशमुख असतील, महादेव मुंडे असतील, तर त्यांना आज ते वाटतंय तुम्ही केलंय म्हणून तुमचे नाव आले. तपास यंत्रणा काही म्हणून नाव घेत नाहीत ना कुणाच्या. तपास यंत्रणा तुम्ही आतापर्यंत दाबून टाकल्या होत्या, त्यांना तपास करू देत नव्हतो. आज तपास झाले, तपास यंत्रणेत तुमचे नाव आले. त्यामुळे माझी आजही स्पष्ट मागणी 120B खाली स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांना आरोपी करून तात्काळ अटक करायला पाहिजे. या प्रवासात धनंजय मुंडे यांनी पोलीस प्रश्नावर इथल्या PIवर सगळ्यावर दबाव आणला की महादेव मुंडे प्रकरणामध्ये राजवापगड व इतर 5 लोकांना आरोपी करा. त्याचं कारण काय होतं? विधानसभा समोर होती आणि मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातून उमेदवारी मागत होतो. माझी उमेदवारी निश्चित झाली. त्यांना कुठेतरी मला उभा टाकू द्यायचं नव्हतं म्हणून मला या प्रकरणात आरोपी करावा असं धनंजय मुंडे यांचं मत होतं. आणि मी तुम्हाला सांगतो, संतोष देशमुख प्रकरणात सुद्धा जर ब्रॅम मार्किंग चाचण्या केल्या आरोपींच्या तर तो सुद्धा मर्डर धनंजय मुंडेच घडून आणला असंच पुढे येणार आहे. सांगितलं नाही म्हणून तेच म्हणतो की आम्ही अहवाल ओपन करा. अहवालामध्ये काय काय झाले, चाचण्यामध्ये काय काय झाले, चाचण्यामध्ये कुणाची नावं घेतली आम्हाला माहिती आहे. स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांचंच नाव चाचण्यामध्ये आलं की त्यांच्या सांगण्यावरच स्वर्गीय महादेव मुंडे यांना मारण्यात आलं.